रत्नापूर हे नाव ज्यावेळेस शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 8 मे 1988ला मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर ह्या शहराचं नाव संभाजीनगर ठेवलं होतं, त्याचवेळेस आम्ही त्यांना रत्नापूरची आठवण करून मग रत्नापूर पण झालं पाहिजे असं साहेबांचं म्हणणं होतं. रत्नापूर पण झालं पाहिजे, कशाला पाहिजे खुलताबाद बिलताबाद, आणि म्हणून ते रत्नापूर झालं. त्याच्यानंतर त्यावेळेपासून आम्ही भद्रामारुती संस्थानला त्या ठिकाणी रत्नापूरच म्हणतो. रत्नापूरचं हे हिस्ट्री अशी आहे की ज्यावेळेस म्हणजे रामराज्य होतं, त्या रामराज्याच्या वेळेस त्यावेळेस भद्रावती नगर ते नाव होतं, त्या शहराचं नाव भद्रावती नगर होतं. नंतर मग कृष्णाच्या वेळेस त्या ठिकाणी महाभारताच्या वेळेस कृष्णाच्या वेळेस त्या शहराचं नाव नंतर ठेवण्यात आलं, मग रत्नापूर ठेवण्यात आलं. आणि नंतर मग हे काही औरंगजेबाच्या कट कारस्थानात मग खुलताबाद ठेवण्यात आलं. आणि म्हणून ह्या सगळ्याच्यामध्ये म्हटलं तर आम्ही ते रत्नापूर हे जुनं पौराणिक नाव आहे आणि ते म्हणून हे नाव ते झालं पाहिजे असं आमची सगळ्यांची मागणी आहे. खैरेसाहेब इम्तियाज जलील असं म्हटलं की रत्नापूरची मागणी करणाऱ्यांनी आता स्वतःच्या बापाचं नाव सुद्धा नाही, माझ्या बापाचं नाव भाऊसाहेब खैरे आहे, ते आहेच, ते काय बदलत नाही आम्ही कधी, ते आहेच. ते बिचारे शिवैक्य झालेले आहे, त्यामुळे प्रश्नच येत नाही. आता त्यांचं म्हणणं आहे की असं आता तो काही म्हणतो, तो त्याचा आता काही नाही ना म्हणून ते काही म्हणतो, पण त्याच्या म्हणण्याला आम्ही काही त्या अर्थ देत नाही, भाव देत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही रत्नापूरच असा उल्लेख करता, पण अलीकडच्या काळामध्ये भाजपचे नवे आमदार संजय केनेकर आणि पालकमंत्री संजय शिरसाट या दोघांनी नव्यानं हा मुद्दा म्हणले की नाव करावं. नाही सांगतो, नाही त्यांच्या मागणीला समर्थन नाही. आमची मागणी ती आहे सुरुवातीपासून रत्नापूरची. आता त्यांचं सरकार असल्यामुळे त्यांनी ते कॅबिनेटमध्ये प्रस्ताव करून तो घेतला पाहिजे आणि म्हणून ते म्हणतात ते, तर त्यांचा ती मागणी म्हणजे कॅबिनेटमधून आली पाहिजे. कॅबिनेटमध्ये आली तर मग त्या ठिकाणी हे नाव बदलतं. रत्नापूर ही खरी मागणी कुणाची पाहिजे? शिवसेनेची, माननीय बाळासाहेबांची. इकडे बघा, माननीय बाळासाहेबांची. संभाजीनगरची मागणी कुणाची? माननीय बाळासाहेबांची. दोन्ही मागण्या माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची ती होती. आणि आम्ही त्या दिवशीपासून 8 मे 1988 पासून या शहराचं नाव त्या ठिकाणी आम्ही संभाजीनगरच म्हणतो. कुठेही अमेरिका असेल, कुठे गेलो असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, कुठे पण विधानसभा, विधान परिषद किंवा बाकीच्या भाषणातसुद्धा मी ह्या शहराचं नाव मी संभाजीनगर म्हणतो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जे आता महायुतीमध्ये जे आहेत सिल्लोडचे आमदार, त्यांचं माझं भांडण ज्यावेळेस मी पालकमंत्री नव्हतो, माझ्यानंतर पालकमंत्री झाले ते कदम साहेब, पतंगराव कदमच्या वेळेस त्यावेळेस मीच चालवायचं होते DPG, कारण मी अनुभव. आणि म्हणून मी ते करत असताना मी संभाजीनगर म्हणायला लागलो होतं, तो उठून म्हणा नाही संभाजीनगर नाही औरंगाबाद बोलो असं. मग मी म्हणलं चप, आणि मग मी ते माईक घेतला, माईकच मारायला गेलो होतो कोणाला, हिरव्या सापाला. आणि म्हणून मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगेल, बरोबर ना, मी या ठिकाणी स्पष्ट सांगेल की ही आमची मागणी शिवसेनेची मागणी आहे. त्यामुळे ही मागणी सर्व जनतेची आहे, आता हिंदू बांधवांची पण आहे, ती झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. साहेब 35 वर्ष लागले संभाजीनगरचं स्वप्न पूर्ण व्हायला, नामकरण त्याचं कारणच आहे ना. रत्नापूर होण्यासाठी नाही, ते आता ताबडतोब होऊन जाईल ते त्यात काही नाही. या सरकारमध्ये नावं म्हणजे नवीन नावं ठेवण्याची आता खूप जरा घाई चालली, तर त्यात होऊन जाईल आपलं काम. क्रेडिट कुणाचं? क्रेडिट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचं क्रेडिट आहे. तुम्हाला तुमचा या सरकारवर विश्वास आहे की खुलताबादचं नाव रत्नापूर करणार? नाही, आता त्यांचेच लोक म्हणतात ना, मग आम्ही त्यांना सांगू आता करून घ्या ना, करावं लागेल त्यांना. संभाजी महाराजांचं भव्य दिव्य त्या ठिकाणी स्मारक सुद्धा व्हावं, हे सुद्धा मागणी खूप वर्षापासून सर्व संभाजी म्हणजे शिवप्रेमींची आहे. ही मागणी पण आहे, शिवप्रेमींचीच आहे. ओके. शहरात असं म्हटले की ठाकरे गटाच्या लोकांची बुद्धिबळ बाद झाली आहे, त्यामुळे त्यांना एवढंच आठवण करून देतो की अजूनही तो फोटो जो त्यावेळेस नियदाचा आहे जुना फोटो अजूनही विसरू नाहीत आम्ही. ते शेलार हे काय माहिती आहे ना, शेलार याचीच बुद्धी खराब झालेली आहे, शेलारचीच बुद्धी खराब झालेली आहे. आता त्यांना काही स्थान नाही, ते काय सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणजे ते काय मंत्रिपद आहे का? किती मोठं म्हणजे हाऊसिंग मिनिस्टर पाहिजे हे माझ्यासारखा. मी सुद्धा मुंबईचा नसून मला माननीय बाळासाहेबांनी हाऊसिंग मिनिस्टर मी 2 वर्ष होतो. असं पाहिजे, तर ते आपल्याला संस्कृती मिळालं म्हणून ते जरा परेशान आहे, म्हणून ते वेडे आहेत जरा.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.